मग जो कोणी येतोय माझ्या घरी रेडिंग न्यायला त्यांनी जर फोटोच नाही काढला, माझं युनिट आलेच नाही त्या बिलावरती, तर उपलब्ध नाही म्हणून येते. मग त्यासाठी बिहारची आवश्यकता नाही असं मला म्हणायचं. तुमचं काय म्हणणं आहे? बिहारची आवश्यकता काय ते तुम्हाला असं इथे कसं आहे, ग्राहकाचे नाव सही आम्ही ग्राहकाच्या समोर मीटरची तपासणी करतो, लोड तपासतो आणि हे लिहून देतो. इथं आमचा वायरमन पण सही करतो, मी पण सही करतो. ही झाली तुमची प्रोसेस. प्रश्न काय विचारलाय, तिसऱ्या महिन्यापर्यंत मला रेग्युलर बिल येत होतं, 4थ्या 5व्या महिन्यात मला ते उपलब्ध नाही म्हणून आलेलं आहे. तर नाही म्हणून का आलं? पहिली गोष्ट तिथं आलाय, युनिट पडले, ते युनिट फोटो काढले, त्यांनी बिलिंग सेक्शनला पाठवले, त्याचं बिल मला देणे हे क्रमप्राप्त आहे, ते मला मिळालेलं नाही. एवढाच त्यातला पॉईंट आहे. तुम्ही म्हणताय की त्याला व्हीआर करावं लागेल, मला व्हीआर करण्याबद्दल म्हणत नाही, पण त्याचे चार्जेस लावताय तुम्ही 220 रुपये. याच्याबद्दल ते पैसे मीटर जिथं टेस्ट करणं आवश्यक असेल त्या मीटर टेस्टिंगची ती फी आहे आणि ती ऑनलाईन भरायची आहे. दिसतात ना त्याच्यावरती युनिट, ज्याला रिडिंग दिसतंय त्याची नाही ना आवश्यकता. मी ते म्हणतो, मला तेच सांगतोय. आता याच्यात उपलब्ध नाही म्हटल्यावरती तुम्ही म्हणताय की व्हीआर करण्याची आवश्यकता आहे म्हणून म्हणतो. आता ह्याच्यातले ज्यांचे युनिट दिसत आहेत त्यांचे तुम्ही डायरेक्ट जाणार, त्यांची व्यार होऊन जाते. त्यांच्याही व्यार पण त्यांचे युनिटच पडत नाहीये. मीटर फाटे असेल तर ते टेस्ट करून काल जर 4 महिन्यापूर्वी जर 10 युनिट होते आणि आज वापरामुळे 11 झाले, तरी तुम्ही काही त्याला व्हीआर करणार नाही. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्त्यांच्या समवेत आलेले आणि कार्यकर्त्यांचं सर्व अवसरी ग्रामस्थांच्या वतीने आपलं म्हणणं काय आहे ते थोडक्यात सांगा. सर्वप्रथम मी माहिती करून देतो की मला फोन आला काल राजू तांबडेंचा. त्यांचं म्हणणं होतं की तांबडेमळा ग्रामस्थांचे काही बिल वाढून आलेले, तर त्या बाबांचं आणि पोरबाबांचं. तर त्यांच्या म्हणण्यानुसार की आम्हाला युनिट पडत नाहीत किंवा पडले तरी ते न दाखवता जास्तीचं बिल येते. तर याचा सर्वसामान्य अर्थ जर समजून घ्यायचा झाला तर अदानी आणि अंबानीचे स्मार्ट मीटर आता बसत आहेत सगळीकडं. आता गावात सुद्धा एक 5 दिवसापूर्वी मीटर बसलेत काही ठिकाणी. ग्रामस्थांनी त्याला विरोध केला, कारण ते आज जरी पोस्टपेड मीटर असले तरी भविष्यात त्याचं रूपांतर प्रीपेडमध्ये मीटरमध्ये होणार आहे. तर आता या मीटरची संख्या वाढवायची त्यांना गावात. ही संख्या वाढवत असताना त्यांना क्वालिटी मीटर जास्तीत जास्त दाखवून रिडिंग न देता त्यांना ते बदली करायची. ही सुरुवात आहे मीटर बदली. आणि इथून पुढे जात असताना प्रायव्हेटायझेशन MSEBीचं होणार आहे. आजच भरमसाठलेली येते आणि याचा भुर्दंड सामान्य ग्राहकांवरती पडतोय. त्यांना वीज बिल भरणं शक्य होत नाही. तरी सरकारला विनंती आहे, त्यांनी हे प्रायव्हेटायझेशन थांबवून योग्य ते बिल ग्राहकांना कसं पोहोचेल, योग्य त्या सुविधा कशा पोहोचल्या जातील हे पाहावं. आम आदमी पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये असताना त्यांनी 200 युनिट वीज बिल ग्राहकांना माफ केलं होतं आणि तशाच धर्तीवरती या सरकारने आधी आपल्याला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला 300 युनिटपर्यंतचं लाईट बिल हे मोफत सूर्यघर योजना राबवून मोफत देऊन तुम्हाला करण्यात येईल. तर आज ती योजना राबवण्याची गरज असताना यांनी मीटर बदलीचा जो घाट घातला आहे त्याला आमचा ग्रामस्थांचा विरोध आहे आणि त्या घाटाच्या अनुषंगाने येणारी ही फॉल्टी बिलं हा तो सर्व एका अर्थाने षडयंत्राचा एक भाग आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे, जर तुम्हाला आम्हाला मोफत बिल लाईट देता येत नसेल तर कृपया हा अधिकचा अधिभार आमच्यावरती लावून आधीच आमची गळचेपी चाललेली असताना ती अधिक वाढवू नये. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य